गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पॉझिटिव्ह एनर्जी ठेवा. आजचा जो आपला सेशन विषय आहे, जर काय विषय आहे, सकारात्मक व्यक्तीचे लक्षण आणि नकारात्मक व्यक्तींचे लक्षण. जर ह्या नकारात्मक व्यक्तीच्या लक्षणामध्ये जे 7 लक्षणं मी सांगितली, तशी अजूनही त्याच्यामध्ये अजून 13-14 लक्षणं आहेत, परंतु आपण आज 7च घेतली. तर सकारात्मक व्यक्तीचे लक्षण आणि नकारात्मक व्यक्तीचे लक्षण. जर नकारात्मक व्यक्तीचे लक्षण तुमच्यात असेल तर प्रामाणिकपणे ते स्वतःला कबूल करायचे, स्वतःला, आणि त्यावर तुम्ही काम करायचे आणि त्यावर काम करून तुम्हाला काय करायचंय, सकारात्मक व्यक्ती बनायचे. ज्या दिवशी तुम्ही सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह पीपल, म्हणजे सकारात्मक लोक, सकारात्मक व्यक्ती ज्यावेळेस बनाल त्यावेळेस तुमच्या आयुष्यात खूप आनंद राहील. कारण जीवनाचा काही भरोसा नाही, आज आहे उद्या नाही. इथे प्रत्येक जण येतो ते जाण्यासाठी. सकारात्मक पॉझिटिव्ह थिंकिंग. मागे मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की एका व्यक्तीने, एका मोठ्या कंपनी असते, गाड्यांची कंपनी असते, तो त्याचे जे इंजिनियर्स आहेत, मागे तुम्हाला सांगितलेली गोष्ट आहे, मोठी गाडी बनवतात कार, आणि मग तो कंपनीच्या मालकाला ते इंजिनियर दाखवतात की किती छान गाडी बनवली, असं तसं मालक खुश होऊन जातो. आता ती गाडी त्या कंपनीतून बाहेर काढायची असते, परंतु काय असतं, कंपनीचं गेट छोटं असतं आणि ती गाडी काय होते, बाहेर निघायला त्रास होतो, म्हणजे बाहेर येतच नाही. तर तो सगळे विचार करतात काय करायचं. मग ते कंपनीचा मालक विचारतो की बाबा रे, आता ही गाडी काढायची कशी. तर काही इंजिनियर म्हणतात, सर आपण असं करू की ते गेटचं जे वरचं आहे ना ते 6 इंच पाडू, म्हणजे आपली गाडी बाहेर पडेल. तो बॉस म्हणतोय नाही, ते कसं बेडप दिसेल, मग पुन्हा ते नीट करा, ते खर्च वाढेल आणि ते बेडप दिसेल. दुसरा इंजिनियर म्हणतो की सर आपण काय करू की 6 इंच जे आपल्या गाडीचा टप आहे तो आपण कट करू आणि बाहेर गाडी काढून पुन्हा तो जॉईन करू. सर म्हणे तिथं बेंड होऊन जाईल, ती बेडप दिसेल. काय करावं, प्रत्येक जण कुणाला काही सुचेना. हे सगळ्यांचं संभाषण तो वॉचमन ऐकत होता. वॉचमन हा थोडासा हसला आणि आत आला, म्हणाला साहेब मी सांगू का. इंजिनियर म्हणाले, अरे आम्ही एवढे मोठाले इंजिनियर, आम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, तू एक वॉचमन आहेस, तुझ्याची कसा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. तर बॉस म्हणाले, सांग तुझं काय आयडिया आहे काय. तो म्हणाले, सर काय करा, प्रत्येक चाकाची 6-6 इंच हवा काढून घ्या. हवा काढून घेतली की गाडी ऑटोमॅटिक 6 इंच कमी होईल आणि गेटच्या बाहेर येईल. 6 इंच हवा काढून घेतली गेली, गाडी खाली आली, गेटच्या बाहेर गेली, पुन्हा हवा भरली आणि त्या बॉसने त्या वॉचमनचं कौतुक केलं की किती याने सहज याचं उत्तर शोधलं जे इंजिनियरला जमलं नाही. म्हणून त्याच्यामध्ये काय होतं, त्या वॉचमनमध्ये त्याच्यामध्ये सकारात्मक व्यक्ती लपलेला होता. त्याला ते सकारात्मकता त्याच्यामध्ये आलेली होती. तर आता पॉझिटिव्ह, त्याचे विचार पॉझिटिव्ह होते, त्यामुळे त्याने ते सहज गाडी बाहेर काढली. तर आता काय की नकारात्मक व्यक्तीमध्ये काय असतं, सतत विचारच करत राहणं, नंतर वेळेवर काम न करणं, चुकीच्या लोकांच्या संगतीत उठणं बसणं, धरसोड वृत्ती, एखादं काम हाती घेतलं की ते धरसोड करायचं, व्यसनाच्या आहारी जाऊन जायचं, व्यसनाच्या अति आहारी जायचं आणि पडून घ्यायचं. त्यानंतर कुटुंबात सतत तणाव, आई वडिलांशी वाद, बायकोशी वाद, भावंडाशी वाद, आत्याशी वाद, मामाशी वाद, चुलत्याशी वाद, काकाशी वाद, मावशीशी वाद, कुटुंबात सारखं नुसतं तणाव, ताण. हे नकारात्मक व्यक्तीचं लक्षण. आणि नकारात्मक व्यक्ती जो असतो तो फुशाक्या फार मारतो. गणपत वाणी बिडी म्हणून सगळी काडी म्हणे याच ठिकाणी बांधील माडी. म्हणजे गणपत वाणी काय करायचं, एका बसायचा, बिडी म्हणून काडी अशी दातात घालायचं, म्हणायचं इथंच माडी बांधली. फक्त फुशारक्या, राहायला घर नाही, पण फुशारक्या मात्र मोठा आहे. त्याच्या विरुद्ध सकारात्मक जी व्यक्ती असते, पॉझिटिव्ह व्यक्ती, तेव्हा त्याचं काय असतं की तो विचार करतो आणि त्या विचारावर लगेच कृती सुरू करतो. कृती केली की आकृती तयार होते, पण आधी कृती केली पाहिजे. त्यानंतर वेळेच्या अगोदर जे काम त्याला करायचंय, या एवढ्या दिवसात करायचंय, तो त्याच्या आत ते काम कंप्लीट करतो, पूर्ण करतो. तो असा वाढवत नाही, उद्या करू, परवा करू, आठवडा जातो, 15 दिवस जाते, महिना जातो, 2 महिने जाते, वर्ष निघून जातं, काम होत नाही. तो काम लांबणीवर टाकतो. त्याची जी संगत असते ती मोठ्या लोकांची असते. कमी लोक असतात त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये, पण मोठेली असतात. पण आपापल्या क्षेत्रातले मोठे पारंगत लोकांशी त्याचं उठणं बसणं असतं. काय आहे की संगत फार महत्वाची. ढवळ्या पुढं बांधला पावल्या वाण नाही तर गुण लागला. आपण जी संगतीत राहतो, ज्या वातावरणात राहतो, त्याचा आपल्यावर परिणाम होतो आणि आपण तशी होऊन जातो. तुम्ही टुकार टाकार लोकांच्या जर संगतीत उठणं बसणं जर तुमचं झालं
तर 100% तुम्ही टुकार टाकार मध्ये तुमची गंती होईल आणि तुमचं वागणंही तसं होईल. तुमचं घरात बोलणं सुद्धा अरे तुऱ्यावर होईल. तोंडांमध्ये शिवाय ऑटोमॅटिक यायला लागतील. कारण का तर संगत, जशी संगत तशी रंगत. मग तुम्ही ठरवायचं की संगत नेमकं कुणाशी असावी कुणाशी नसावी. पुढची गोष्ट, त्यांच्यामध्ये सकारात्मक व्यक्तीमध्ये कमालीचं सातत्य असतं, कंटिन्युटी. एखादं काम घेतलं हाती, एखादं ध्येय ठरवलं, एखादं विजन, त्यामागे त्या प्रचंड वेगाने धावत राहतात. सातत्य, जोपर्यंत त्याला ते पूर्ण करत नाही तोपर्यंत तो थांबत नाही. धरसोड वृत्ती त्याच्यामध्ये नसते. पुढची गोष्ट, व्यसनापासून तो दूर असतो. म्हणजे तो व्यसनापासून दूर म्हणजे काय की व्यसनामध्ये काय होतं की टाइमपास होऊन जातो, वेळ वाया जातो. बसले प्यायला, दारू प्यायला बसले, सिगरेटी फूक, हे कर ते कर, आणि मग एक तास जर तुम्ही दारू पिली तर तुमचा अख्खा दिवस हा वाया जातो. 1 तास, 24 तासातले 1 तास तुम्ही 1 तास जो माणूस दारू पितो त्याचा पूर्ण दिवस हा वाया जातो. कारण पूर्ण दिवस त्याच्या डोक्यात ती दारू बनलेली असते. तो झोपतो, लोळतो, पडतो, खाल्लं तर खातो, नाही तर खात नाही. पुन्हा त्याची उतरली की पुन्हा तो दारू पितो. म्हणजे त्याचे, आणि हा एक दिवस नंतर आठवड्यात रूपांतर होतं, नंतर 15 दिवसात होतं, नंतर महिन्यात होतं आणि वर्षात होतं. म्हणजे तो त्या नशेतच राहतो. त्याला कळत नाही की त्याच्या आयुष्यातले 10 वर्ष कशी निघून गेली. त्याला हे सुद्धा कळत नाही की आपल्या आयुष्यातले 15 वर्ष 20 वर्ष कशी निघून गेली. त्याला हे सुद्धा जाणीव होत नाही की आपलं 1 महिन्याचं मूल कधी 10 वर्षाचं झालं. हे सुद्धा त्याला भान राहत नाही व्यसनाच्या आती गेल्यामुळे. नंतर सातत्य, सकारात्मक व्यक्तीमध्ये तो सकारात्मक व्यक्ती हा कुटुंबाला वेळ देतो. आई वडील, बायको, मुलगा मुलगी, पाहुणे रावळे सगळ्यांना कॉल करणार, आठवड्यातून एखाद्या वेळेस बोलणार, काय चाललंय, कसे आहात. तो कुटुंबाला वेळ देतो आणि त्याच्यामुळे काय होतं, कुटुंब आनंदी होतं, कुटुंबामध्ये चैतन्य निर्माण होतं आणि जागल्यासारखं वाटतं. आपले माणसं आपल्यापाशी असावीत. त्याच्याविरुद्ध नकारात्मक व्यक्तीच्या घरात सारखी तनतन कणकण कणकण भनभन भनभन भनभन, आणि त्याच्यामुळे आणखीन लक्ष्मीची पावलं ही उलट्या दिशेने व्हायला लागतात. जी लक्ष्मी घरात येणार असते ती निघून जाते. का तर हे तणाव, ताणतणाव, ही चिडचिड, दगमग, आणि एका व्यक्तीमुळं संपूर्ण कुटुंब, नातेवाईक हे होऊन जातात. तिकडे बहिणींना टेन्शन, तिकडे आपल्या भाऊ पण म्हणतो काय हा करतोय, आपल्या आई वडिलांना टेन्शन, त्यांचे बीपी हाय होतात, लो होतात, मग आजार जडतात घरामध्ये. आपल्या ह्या वागण्यामुळं घरामध्ये आजार वाढतात, शुगर होते, बीपीचा त्रास सुरू होतो, अटॅक येण्याचे प्रमाण वाढतात. कारण मानसिक आजार घरच्यांना सुरू होतो, ताणतणाव सुरू होतो, त्यांच्यामुळे पांढऱ्या पेशीच कमी होणार आणि विविध प्रकारचे डोकं दुखणार, चक्कर येणार, हे आजार हे आपल्यामुळं ह्या घरच्यांना लागतात. हे आपल्याला कळत नाही कारण घरामध्ये आनंद नसतो. त्यामुळे हे